गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. ध्यानाशी मूळ सद्गुरुनाथाची मूर्ती. कारण निर्गुणाचं ध्यान करता येत नाही, म्हणून निर्गुण निराकार परमात्मा सद्गुरुनाथाच्या रूपानं आकार धरून अवतरित झाला आणि निराकाराची आम्हाला पूजा करता येत नाही. आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी गुरुचे चरण हे आपल्या पूजेसाठी आहेत. शिव परब्रह्म सही परी भेटी बोलणे न घडे काही. शिव हे परब्रह्म आहे, पण आम्हाला कळत नसलेलं विचारायचं कोणाला? याकरिता तो शिव सद्गुरूच्या रूपानं आम्हाला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आला. म्हणून सद्गुरुनाथाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मंत्रासारखा आहे आणि नाथांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणं हे आमच्यासाठी गुरुकृपा आहे. कधी कधी आपल्या भक्तीची परीक्षा होत असते. काल दुपारी 2 वाजता आमच्याकडची लाईट गेली, त्याच्यामुळं मोबाईल स्विच ऑफ झाला. आता पाठ कसा करायचा प्रश्न होता, पण अशी शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा. कोटे पडू नेदी उने जाणे अंतरीच्या खुने. गुंते भावार्थाच्या लोभा जेते पाहे तेथे उभा. न सोडीच घर नाम निष्ठा सवे मागे पुढे धावे करी काज. त्या परमपूज्य गुरु माऊलीनी दुसऱ्या भक्ताला प्रेरणा देऊन त्याचा मोबाईल चार्ज असलेला आपल्या पाठासाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचं कार्य ते करून घेत आहेत. आपल्याला मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेत ब्रह्म मुहूर्तावर उठून शिवपाठ, इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राचा जप करून शुद्ध झालेलो आहोत आणि वीरमठ राजूर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांती, परम प्रसन्नता, परमानंदाची अनुभूती येत आहे. जी भूमी गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्यानं पुनीत झाली, जी राष्ट्रसंत अप्पांच्या पदपर्शाने पावन झाली, अशा त्या मठाच्या भूमीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आमची सर्व चिंता दुःख दूर झालेले आहेत. आम्ही मठातील नळाची तुट्टी चालू करून हात पाय तोंड स्वच्छ धुतलेला आहे. तिथं ठेवलेली विभूती शिवाय नमः म्हणून लिंगार्पित करून कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तेथील विशाल बेलाच्या झाडाची 5 बिल्वदळं शिवाय नमः म्हणत आम्ही तोडलेली आहेत. आम्ही आता दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य अप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. वर आल्याबरोबर
परमपूज्य आप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. कपाळावर त्रिपुंड विभूती, कुमकुम लावलेला आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. परमपूज्य माऊली प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत आमचं स्वागत करत आहेत आणि आप्पाला पाहून आपल्यालाही आनंद झालेला आहे. आपल्या हातानं सुगंधित फुलाच्या माळा ओवलेल्या आहेत. आपण प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमा म्हणत त्या सुगंधित फुलाच्या माळा आप्पाच्या दंडावर, मनगटावर आम्ही बांधलेल्या आहेत आणि पुष्पहार आप्पाच्या गळ्यात घातलेला आहे आणि आप्पा तोच हार आशीर्वाद रूपानं आम्हाला घालत आहेत. आता आम्ही आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. गुरु चरणाचा अभिषेक पूजन करण्यासाठी आमचा डावा हात आप्पाच्या तळपायाखाली ठेवलेला आहे. अभिषेकाचं खाली ताट आहे. उजव्या हाताला पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्या कुंभानं गुरुचरणाचा आम्ही अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. म्हणून गुरुचरणाचा अभिषेक केलेला आहे. गुरुचरणीचं तीर्थ गुरवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः म्हणून प्राशन केलेलं आहे आणि त्या गुरुतीर्थाच्या प्रभावानं आमच्या देहातील सर्व आजार, सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. मन शुद्ध झालेलं आहे, बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि अहंकार विसर्जित झालेला आहे. अशा गुरुचरणाच्या तीर्थानं आम्ही पावन झालेलो आहोत. आप्पाचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने आम्ही पुसून घेऊन विभूती लावलेली आहे. शिवाय नमः म्हणत हळदी कुंकुम लावून अंगुष्टाची पूजा केलेली आहे आणि बिल्वपत्र शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून अर्पण केलेले आहेत. अप्पाची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत घालून आमचं मस्तक अप्पाच्या चरणावर ठेवलेलं आहे आणि ती दिव्य ज्ञानधारा, तो दिव्य ज्ञान प्रकाश गुरु माऊलीच्या अंगठ्यातून आमच्या आज्ञाचक्रात प्रवेश करत आहे. आमच्या देहातील सर्व अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन आमचा देह प्रकाशमय झालेला आहे. आम्ही आता आप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेलो आहोत. आप्पा मानवाचा महादेव करणारे, जीवाचा शिव करणारे शिवयोग शास्त्र तुम्ही लिहिलेले आहे. ते शिवयोग शास्त्र तुम्ही आम्हाला सांगावं अशी आम्हा भक्तांची इच्छा आहे. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊलींनी आपली विनंती स्वीकार केलेली आहे आणि ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या ग्रंथातील परशिव परब्रह्म या प्रस्तावनेतील प्रकरणावर आपण गेले 2-3 दिवस झालं चर्चा करत आहोत.
परशिव ब्रह्माचं स्वरूप अस्ति सच्चित सुखाकारम अलक्षण पदास्पदम निर्विकल्पम निराकारम निरस्त शेष विप्लवम सच्चित आनंद स्वरूप निर्गुण निराकार शब्दातीत गुणातीत आकारातीत असं आमचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं आपण तज्जलानीती या उपनिषदामधील वाक्य जे तटस्थ लक्षण सांगतं ते लक्षणही आमच्या स्वरूपाला लागत नाही असं आप्पा सांगतात. तज्जलानीती मधलं तत् म्हणजे ते, परब्रह्म, ज म्हणजे ज्याच्यातून विश्व निर्माण होतं ते परब्रह्म, ज्याच्यात स्थिर राहतं आणि ज्याच्यात लय पावतं, हे जाणून घेऊन आपण त्या आत्मस्वरूपाचं स्वरूप जाणून घेऊन आपण शांत चित्तानं त्याची उपासना करावी असं सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा भाग पाहू. अलक्षण पदास्पदम म्हणजे जेथे लक्षणाला स्थानच नाही, अर्थात जे सच्चिदानंद स्वरूप असूनही हे स्वरूप निर्विकल्प असल्याने त्याला तज्जलानीती हे तटस्थ लक्षण लागत नाही. आचार्य अभिमत परब्रह्म अनुत्तर मूर्ती असे आहे. तर आचार्य भगवत्पाद रेणुकाचार्य म्हणतात, तज्जलानीती हे उपनिषदातलं परब्रह्माविषयीचं तटस्थ लक्षणही लागत नाही. कारण ज्याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, ज्याला रंग रूप आकार नाही, जे केवळ अनुभवानं त्याला जाणता येतं. जसं साखर ही वाचून कळत नाही, जिभेवर टाकल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही, तसं आम्ही अनुभूती घेतल्याशिवाय या देहाला जाणणारं, या मनाला जाणणारं, या बुद्धीला जाणणारं, या प्राणाला जाणणारं चैतन्य मी आहे, ही जाणीव ही अनुभवाची गोष्ट आहे. याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. पुढं म्हणतात, शिव कसा आहे? अनुत्तर मूर्ती. आचार्य भगवत्पाद रेणुकाचार्य म्हणतात, अनुत्तर मूर्ती. अनुत्तर मूर्ती हा शब्द आपण कुठं ऐकलेला आहे का यापूर्वी? अनुत्तर मूर्ती. आवाज येतोय? जय गुरुदेव. नाही ऐकला? ठीक आहे. अनुत्तर मूर्ती हे काश्मीरी शैव दर्शनातील आणि वीरशैव सिद्धांतातील सर्वोच्च पद आहे. हे पद केवळ देवाच्या एका रूपाचं वर्णन करत नाही, तर ते परम सत्याच्या स्थितीचं वर्णन करतं, ज्याच्या पलीकड दुसरे काहीही नाही. अनुत्तर या शब्दाची फोड केल्यास त्याचे दोन अर्थ निघतात. अनुत्तर मूर्ती, ज्याचं उत्तर सांगता येत नाही. ज्याचं उत्तर सांगता येत नाही असा प्रश्नही निर्माण होत नाही, त्याला काय म्हणायचं? अनुत्तर मूर्ती. न उत्तरम यस्मात. न उत्तरम यस्मात म्हणजे ज्याच्या पलीकडं काहीही नाही असे तत्व, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याच्या पलीकडे दुसरे कोणतेही तत्व अस्तित्वात नाही. शिव कसा आहे? एक एव शिव. सर्व विश्वामध्ये भरलेलं एकमेव चैतन्य शिव आहे. तो म्हणजे आमचा आत्मा. त्याच्यासारखा दुसरा आत्मा आहे का? त्याच्यासारखा दुसरा शिव आहे का? तर नाही. त्याच्या पलीकडं दुसरं तत्व आहे का? नाही. न उत्तरम यस्मात, ज्याला उत्तर नाही. हे एक असे स्वयंप्रकाशित सत्य आहे ज्यावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, कारण ते स्वतःच सर्व प्रश्नाचे उगमस्थान आणि अंत आहे. जिथं सर्व ज्ञान
जिथं सर्व भाषा वर्णमाला कशापासून चालू होते आपली, कुणाला सांगता येईल? वर्णमाला वर्णमाला कोणत्या अक्षरापासून चालू होते? ओम नमः शिवाय अ पासून. अन्नसाचं आपण शाळेत गेल्यानंतर पहिलं अक्षर आपल्याला गुरुजी शिकवतात की अन्नसाचं. त्याच्या अगोदर काही आहे का हो? च्या अगोदर काही आहे का? नाही. च्या अगोदर काही नाही. च्या अगोदर काही आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल का आपल्याला? काहीच नसल्यामुळं ते कसं आहे? अनुत्तर. न उत्तरम यस्मात. ज्याला कोणतंही उत्तर नाही, असं ते अनुत्तर मूर्ती तत्व. ही सर्व वर्णमाला कशातून निर्माण झाली? शून्यातून. शून्यातून नाही. अ मधून. ओम नमः शिवाय. शिव तत्वातून, त्या चैतन्य तत्वातून समस्त शास्त्र, समस्त विश्व निर्माण होतं, त्याच्यातच नांदतं आणि त्याच्यातच लय पावतं. मग ज्याच्यातून विश्व निर्माण होतं, ज्याच्यात स्थिर राहतं आणि ज्याच्यात लय पावतं, ते चैतन्य म्हणजे आमचा आत्मा. आमचा आत्मा आहे, ही मी आहे ही अनुभूती आहे की नाही आपल्याला? मी आहे ही अनुभूती आहे का नाही आपल्याला? आहे. मी आहे ही अनुभूती आपल्याला आहे. मग मी आहे ही भावात्मक आहे का शून्यात्मक आहे? भावात्मक. भावात्मक आहे. असणं. मी झोपेला जाणतो, मी स्वप्नाला जाणतो, मी जागृतीला जाणतो, मी बालपणाला जाणतो, मी तरुणपणाला जाणतो. ही जाणण्याची चैतन्याची क्रिया आपल्याला अनुभव देते. म्हणजे शून्य आहे का भावात्मक आहे? भावात्मक आहे. तर काश्मीरी शिवदर्शनात भगवान शिवाला अनुत्तर म्हणतात. ओमकार. ओमकार कशापासून तयार होतो? ओम. अकार, उकार आणि मकार या आकारातून शक्तीचा उगम होतो. इच्छाशक्तीचा पहिलं अक्षर कशातून निर्माण होतं? तर अकारातून. ओमकारातल्या अकारातून. वर्णमालेतील पहिले अक्षर हा अनुत्तराचे प्रतीक आहे. आम्ही शुद्ध चैतन्य स्वरूप, जिथे इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, परम शांती, असं कोणचं तत्व? कोणतं तत्व? 36 तत्वामधलं कोणतं तत्व जिथं शुद्ध चैतन्य आहे? शिव तत्व. मग ते शिव तत्वामध्ये इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेचा उगम कशातून झाला? अकार. अकार हे अक्षर वर्णमालेतलं पहिलं अक्षर. हे अनुत्तराचं प्रतीक मानलं जातं. ज्याप्रमाणे सर्व अक्षराचा उगम मध्ये आहे, तसा सृष्टीचा उगम कशात आहे? सृष्टीचा उगम कोणत्या तत्वात आहे? शक्तीचा उगम कशातून शक्ती निर्माण झाली? कशाला इच्छा निर्माण झाली? शिवतत्वातून. ओम नमः शिवाय शिवतत्वातून. शिव तत्वातून. जसं वर्णमालेचा उगम या अक्षरातून होतो, अक्षरापासून 52 अक्षराची, 51 अक्षराची वर्णमाला होते, तसं या 35 तत्वाचा उगम कशातून होतो? शिव तत्वातून. म्हणून शिव हे कशी मूर्ती आहे? अनुत्तर मूर्ती आहे, ज्याच्या पलीकडे काही नाही. आपण पृथ्वीपासून एक एक तत्व करत शिव तत्वापर्यंत आलो. त्याच्या पलीकडे काही आहे का? शिवतत्वाच्या पलीकड काही आहे का? गुरुदेव नाही. शिवतत्वाच्या पलीकड काहीच नाही. म्हणून ते कसं आहे? अनुत्तर मूर्ती आहे. प्रकाश आणि विमर्श. अनुत्तर मूर्ती ही केवळ शांत स्थिती असून, प्रकाश अर्थात चैतन्य, चेतना आणि
त्याची पहिली इच्छा म्हणजे विमर्श शक्ती. विमर्श अर्थात आत्मजागरूकतेची जाणीव. मी आहे ही जाणीव म्हणजे इच्छाशक्ती, विमर्श शक्ती. मी आहे, मला काहीतरी करायचं आहे, आनंद घेण्याची लहर निर्माण होणं म्हणजे शक्ती तत्व. आता या अनुत्तर मूर्तीचा आध्यात्मिक भाव काय असेल? अद्वैत स्थिती. येथे मी आणि ते असा भेद उरत नाही. ज्यावेळेस आपण एक एक तत्व शिवरूप करत जातो, पंचमहाभूतात्मक देह शिवरूप झाला, पंच तन्मात्रा शिवरूप झाल्या, पंच कर्म इंद्रिय शिवरूप झाले, पंच ज्ञानेंद्रिय शिवरूप झाले, मन बुद्धी अहंकार शिवरूप झाले, प्रकृती शिवरूप झाली, पुरुष पंचकंचुके आणि माया शिवरूप झाली, शुद्ध विद्या शिवरूप झाली, सदाशिव तत्व शिवरूप, शक्ती तत्व, आणि हे सर्व शिवरूप झाल्यानंतर तिथं भेद उरतो का शिव तत्वामध्ये? मी आणि तू, तिथं भेद संपतो जेव्हा साधक सर्व द्वैताचा म्हणजे मी तूपणाचा त्याग करतो. आणि त्याग करणे किंवा सर्व काही मीच आहे समजणे. एक तर मीपणाचा त्याग करणे, माझेपणाचा त्याग करणे, किंवा सर्व काही मीच आहे, सर्व विश्वरूप प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे असं म्हणणं सोपं जातं का मी माझेपणाचा त्याग करणं सोपं जातं? कोणतं सोपं जातं? अहंकाराचा त्याग करणं का अहंकार ममतेचा विस्तार करणं, कोणतं सोपं जातं? अहंकार विस्तार करणं सोपं जातं, कारण मीपणा सुटता सुटत नाही, माझेपणा सुटता सुटत नाही. एका शरीरापुरता मी म्हणल्यापेक्षा सर्व शरीरात असणारं चैतन्य मी म्हणणं सोपं जातं. आणि माझ्याच घरचे 4 माणसं माझे म्हणल्यापेक्षा विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या विश्वातले सर्व प्राणी मात्रातलं चैतन्य मी आहे. आणि या चैतन्य ज्या ज्या घरात राहतं ते सर्व शरीर माझी शरीर आहेत, या भावनेत राहणं म्हणजे अद्वैत स्थितीला येणं. हे अद्वैत स्थितीला गेल्यावर सर्व काही मीच आहे म्हणल्यावर दुसरा कोणी राहिला का? दुसरं कोणी राहिलं का तिथं? विश्वरूपानं नटलेला परमात्मा मीच आहे असा आपला दृढ भाव झाला, त्यावेळेस तिथं दुसरा कोणी राहिला का? नाही राहिला. नाही राहिला. सर्व काही मीच आहे ही अनुभूती जेव्हा साधकाला येते, तेव्हा तो साधक अनुत्तर मूर्ती होतो, स्वयंप्रकाशित. सूर्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज असते का? असते का? नसते. सूर्याला नाही. मग आपल्या स्वरूपाला जाणण्यासाठी बाह्य प्रकाशाची गरज आहे का? मी आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला दुसरं कुणी लागतं का तुमचं तुम्हालाच कळतं? आमचं आम्हालाच कळतं. म्हणजे तुम्ही स्वयंप्रकाश आहात. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. मूर्ती. मूर्ती हा शब्द दगडाच्या मूर्तीसाठी नसून स्वरूपासाठी वापरलेला आहे. ही अशी अवस्था ही अशी अवस्था ही अशी अवस्था जेथे आहे तेथे मन बुद्धी वाणी शांत होते, म्हणून शिवाला मौन व्याख्यान देणारे म्हणतात. आपण ज्या ज्या वेळेस मठामध्ये जाऊन गुरु माऊलीच्या चरणापाशी बसू, त्यावेळेस माऊली काहीही बोलत नसले तरी त्यांच्या उपस्थितीतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.
आप्पा शांत कसे राहतात, आप्पाच्या जवळ बसल्यावर दिव्य आनंद कसा मिळतो, कशी प्रसन्नता मिळते. म्हणून शिव आणि सद्गुरू हे मौन व्याख्यान देणारे मानले जातात. तर अनुत्तर मूर्ती हा शब्द आपल्याला कळाला? सांगता येईल कोणाला थोडक्यात? अनुत्तर मूर्ती जय गुरुदेव. तो अनुत्तर मूर्ती शिव कोण आहे? तुम्ही कधी व्हाल असं? असा भाव दृढ झाल्यानंतर हे विश्वरूपानं नटलेला परमात्मा मीच आहे, सर्व शरीरामध्ये नांदणारं आत्मतत्व मीच आहे, माझ्याशिवाय दुसरी वस्तू व्यक्ती नाही, हा भाव दृढ झाल्यानंतर जे जे दिशे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाढे, ही अनुभूती जेथे येते तेथे अनुत्तर मूर्ती या स्वरूपाचा आपल्याला अनुभव येतो. आता आपण पुढं बघू. पुढं म्हणतात, सामर्थ्य संपन्न आहे ते सविशेष निर्विशेष शेषच्या पलीकडचे असे आचार्यांनी मानले आहे. आपलं स्वरूप कसं आहे? सविशेष आणि निर्विशेष या दोन्हीच्याही पलीकडचं आहे. सविशेष म्हणजे सगुण, जिथे ईश्वराला रूप, गुण आणि आकार असतो, ज्याची आपण पूजा करतो त्याला सविशेष म्हणतात. आता आपण ज्या सगुण स्वरूपामध्ये गुरु माऊलीची पूजा करतो त्याला काय म्हणायचं? सविशेष. गुरुचे चरण, त्यांच्या चरणाचा अभिषेक, तीर्थ घेणे, भस्म लावणे, ही पूजा कशी पूजा झाली? सविशेष. सगुण रूपामध्ये ईश्वराची पूजा करणे याला सविशेष म्हणायचं. आणि निर्विशेष म्हणजे काय? निर्गुण, जेथे कोणतेही गुण नाहीत, आकार नाही, जे केवळ शुद्ध चैतन्य आहे, त्याला काय म्हणायचं? निर्विशेष. सविशेष आणि निर्विशेष मधला फरक कळाला? सगुण साकाराची पूजा करणे म्हणजे सविशेष उपासना, आणि ध्यानाला बसणे, विचाररहित होणे, ही अवस्था म्हणजे निर्विशेष. पण माऊली म्हणतात, आमचं आत्मस्वरूप सविशेष आणि निर्विशेष याच्या पलीकडील तत्व म्हणजे परशिव परब्रह्म आहे. सविशेष म्हणजे सगुण साकार आणि निर्विशेष म्हणजे निर्गुण निराकार, गुणातीत कांतम परब्रह्म शांतम, सुविद्यादिदेवम भवारण्य लाभम, उमानाथमीशम जराजन्मनाशम, स्वयं ज्योतिरूपम नमामि इष्टलिंगम. परंतु शिवतत्व या दोन्ही मर्यादा ओलांडून विश्वातीत आणि विश्वात्मक अशा दोन्ही रूपात एकाच वेळी असते. विश्वरूपानं कोण नटलं? विश्वरूपानं कोण नटलं? मीच नटलो. शुद्ध चैतन्य किंवा मी किंवा आत्मा किंवा शिव, परशिव. विश्वरूप तोच झाला, विश्वाचा आधार तोच झाला, या देहाचा आधार तोच झाला. देह त्या चैतन्याच्या सत्तेनं चलतो, पण त्या देहामध्ये तो मर्यादित आहे का? कुठल्या एक्सरे मशीनला सापडला का? कुठल्या MRI मशीनला सापडला का तो?
देह त्याच्या सत्तेनं चालतो, विश्व त्याच्या सत्तेनं चालतं. बाहेरच्या विश्वातल्या कॅमेऱ्यानं त्या चैतन्याला टिपता आलं का MRI मशीननं आपल्या देहातल्या चैतन्याचा एक्सरे फोटो काढता आला? येतो का? जय गुरुदेव. येत नाही, कशानेच येत नाही. बाहेरच्या विश्वामध्ये जो शिव नटलेला आहे, ज्याच्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होते, प्रकाश देतो, चंद्र शीतलता प्रदान करतो, फुलं सुगंध प्रदान करतात, सर्व सृष्टीचं कार्य ज्याच्या सत्तेनं होतो, तो सृष्टीला निर्माण करून विश्वरूप होऊनही विश्वातीत आहे, तो दिसतो का आम्हाला? कुठल्या कॅमेऱ्यात त्याचा फोटो काढता येतो का? येतो का? येत नाही. मग त्याला नाही म्हणता येतं का आम्हाला? त्याला आम्हाला नाही म्हणता येईल का? जय गुरुदेव. नाही म्हणता येत नाही. नाही म्हणता येत नाही. आहे म्हणावं तर दिसत नाही. नाही म्हणावं तर त्याच्याशिवाय कार्य चालत नाही. ह्याला का म्हणायचं? दोन्ही वेळेस शिवतत्व या सविशेष आणि निर्विशेष या दोन्ही मर्यादा ओलांडून एकाच वेळेस विश्वात्मक असतो आणि एकाच वेळेस विश्वातीत, विश्वात असूनही विश्वाच्या पलीकडे असतो. म्हणजे सविशेष आणि निर्विशेषाच्या पलीकडली स्थिती. विषय म्हणजे जे बुद्धीला जाणता येतात, सविशेष म्हणजे बुद्धीनं ज्याला जाणता येतं ते सविशेष, आणि निर्विशेष म्हणजे बुद्धीनं ज्याला जाणता येत नाही. आपल्या बुद्धीच्या वैभवानं कॅमेरे तयार झाले, आपल्या बुद्धीच्या वैभवानं MRI मशीन तयार झाली, डोटा स्कॅन झाली, संपूर्ण केसापासून नखशिकांतापर्यंत सर्व देहातल्या नसा नसाची तपासणी करणारं यंत्र तयार झालं. पण त्या यंत्रालाही, म्हणजे बुद्धीच्या बळावर जे यंत्र तयार झालं, त्या निर्विशेष शिवाला जाणता येत नाही. आपण जाणू शकतो त्याच्या सत्तेनं देह चालतो, हे विश्व चालतं, हे शिवाचं सगुण रूप आहे. पण त्याचं निर्गुण रूप, तू विश्वरूपात नटला असूनही त्याला आमची बुद्धी जाणून घेऊ शकत नाही. पण जिथं बुद्धी थांबते तिथं मी आहे ही जाणीव आहे. ही जाणीव आहे का नाही आपल्याला? मी आहे, आय एम, आहे. ही हा, जाणीव जाणीव, आहे. ही जय जाणीव गुरुदेव. आहे. पण कसं आहे हे शब्दानं सांगता येईल का तुम्हाला? मी कसं आहे हे शब्दानं सांगता येईल का? माझं शब्दातीत, शब्दाने सांगता येत नाही. येत नाही. माझं रूप, या देहाला चालवणारं चैतन्य असं आहे, माझं रूप असं आहे म्हणून सांगता येईल का? सांगता येणार नाही. कारण आपण प्रकाश स्वरूप आहोत, आपण स्वयंप्रकाशित आहोत. शिव केवळ प्रकाश नाही तर स्वतःची जाणीव असलेला विमर्श देखील आहे. शिवतत्व हे विश्वरूपात सगुण साकार झाले तर त्यात अडकून नाही. जरी या देहामध्ये देह चैतन्याच्या सत्तेनं चालत असला आणि चैतन्य जर एका देहापुरतं जर मर्यादित असतं, तर आपल्याला कुठल्या तर कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो निघाला असता. म्हणून या देहाला जरी चालवणारा शिवतत्व असलं तर या देहात अडकून आहे का तो? या देहात अडकून आहे का? शब्दानं जरी त्याचं वर्णन आम्ही सांगत असलो तर तो शब्दात अडकून आहे का? पदास्पदम, तो शब्दात अडकून नाही, या देहात अडकून नाही, विश्वाची रचना करून विश्वातही अडकून नाही,
म्हणून तो कसा आहे, विश्वातीत आहे, विश्वाच्या आतीत आहे आणि विश्वात्मकही आहे. दोन्ही एकाच वेळेस, तोच विश्वरूपी आहे आणि विश्वाच्या आतीतही आहे. फक्त आहे ही जाणीव आहे. कसं आहे, काय आहे हे वर्णन करता येत नाही आणि बुद्धीच्या बळानं त्याला जाणता येत नाही. विश्व हे कसं आहे, परिवर्तनशील आहे आणि चैतन्य कसं आहे, आपण कसे आहोत, देह बदलत गेला, आम्ही बदललो का? नाही. आपण अपरिवर्तनशील आहोत. शिवतत्व हे अपरिवर्तनशील आहे. म्हणून शिवतत्व हे सविशेष आणि निर्विशेष याच्या पलीकडलं आहे. निर्विशेष म्हणजे विश्वातीत, विश्वोत्तर न असले तरी विश्व त्यापासून वेगळे नाही. इथे म्हणतात, विश्वात शिव विश्वरूप जरी झालेला असला आणि त्याला आपल्याला बुद्धीनं जरी जाणता येत नसलं तरी शिव आणि विश्व हे वेगळे नाही. कारण शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत. मग ह्याला जाणायचं कसं? साधक ज्यावेळेस निर्विशेष साधना करतो, डोळे मिटून घेतो, मांडी घालतो, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही, या सर्वाला जाणणारं शुद्ध चैतन्य आहे, असं ध्यान करतो आणि हे ध्यान करता करता त्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. याला काय म्हणायचं? निर्विकल्प समाधी. आणि साधक हे शिवयोग शास्त्र म्हणतं, तुम्हाला डोळे झाकून कुठं समाधी लावायची गरज नाही. तुम्ही डोळे उघडून जगाकडे पाहता त्यावेळेस ते शिवरूप आहे अशी भावना करा. तुम्ही जे शब्द ऐकता ते माझ्या चैतन्याच्या सत्तेनंच शब्द प्रकट झाले आहेत असा अनुभव घ्या. तुम्ही ज्या ज्या वस्तूला स्पर्श करता ती वस्तू माझंच रूप आहे, माझंच विकसित रूप आहे असा अनुभव घ्या. ज्या ज्या पदार्थाची तुम्ही चव घेता ते सर्व विशेष शिवरूप आहेत ही अनुभूती घ्या. आणि हे विश्व म्हणजे माझ्या चैतन्याचा विकास आहे ही अनुभूती देणारं शास्त्र कोणतं आहे? जय गुरुदेव. शिवयोग शास्त्र. शिवयोग शास्त्र. सृष्टीच्या कणाकणात असलेलं चैतन्य मीच आहे ही अनुभूती देणारं शास्त्र म्हणजे शिवयोग शास्त्र आहे. ही आपण अनुभूती घेण्यासाठी आपल्याला काही खर्च लागतो का? एखादं बांधकाम करायचं म्हणलं, घर बांधायचं म्हणलं तर त्याला ते गवंडी बघावं लागतो, विटा, वाळू, सिमेंट, त्याच्यानंतर सळई, हे सगळे पदार्थ गोळा केल्यानंतर पाणी, काय होतं, एक घर तयार होतं. आणि हे सगळं करण्यासाठी काय लागतो? पैसा लागतो. पण परमात्म्याला जाणून घेण्यासाठी, परमात्म्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो? किती खर्च येतो? एकनिष्ठ शिवभक्ती पाहिजे, खर्च काही येत नाही. बाहेरची काही साधनं लागतात का? नाही नाही. दुसरं कुणी लागतं का? मग प्रपंच करणं सोपं आहे का परमार्थ करणं सोपं आहे? कोणतं सोपं आहे? जय गुरुदेव. परमार्थ करणं सोपं आहे. कारण प्रपंच करायचा म्हणजे सर्व बाहेरच्या वस्तू गोळा कराव्या लागतात आणि त्यातून आनंद घ्यावा लागतो. पण परमार्थ म्हणजे काय? शिवयोग शास्त्र म्हणतं, तुमचा प्रपंच प्रपंच नाही, तो प्रपंच शिव स्वरूप आहे. तुम्ही जे डोळ्यानं पाहता, जे कानानं ऐकता, त्वचेनं ज्याला स्पर्श करता, जिभेनं ज्याची चव घेता, नाकानं ज्याचा गंध घेता,
ते सर्व काही शिवस्वरूप आहे. ही अनुभूती कोण देतं? ही अनुभूती कोण देतं आपल्याला? आपण स्वतःची अनुभूती घेऊ शकतो. दुसऱ्या कोणी देऊ शकत नाही. मला डोळ्यानं शिवरूप पाहायचं आहे, कोण ठरवू शकतं? दुसरे ठरवू शकतात का तू शिवरूप पहा म्हणून? कोण ठरवू शकतं? कुणाचा निश्चय पाहिजे? आपुला निश्चय मनाचा हा झाला, परतुनी आला ऐसा नाही. भोगिलो आम्ही संसाराची भोग, आता वाटे त्याग करावा हो. तर शिव तत्व आणि अखंड एक रस परशिव ब्रह्म. पुढं म्हणतात वीरशैव अद्वैत एक रूपत्व तेच आहे. वीरशैव साधक अंतो गत्वा शिव तत्वात समावत नाही, तर तो समावतो अखंड एक रस परशिव परब्रह्मामध्ये. मी शिव आहे इथपर्यंत ही माऊली बंधन आहे म्हणतात. मी वेगळा आणि शिव वेगळं. जरी सर्व देहामध्ये मी आहे ही भावना असली तरी मी असल्यामुळं तिथं काय आहे? काय आहे? बंधन आहे. तिथून आपल्याला खाली खेचू शकतं माया. म्हणून फक्त आहे असणं, मीपणाही गळाला पाहिजे. फक्त बीइंग, ओनली बीइंग, असणे. मी आहे. आहे अवस्था म्हणजे परशिव परब्रह्माची अवस्था. ती अवस्था कशी आहे? अखंड एक रस. एकदा दुधाचं तूप झाल्यावर पुन्हा दूध होतं का हो? दुधाचं एकदा तूप झालं तर पुन्हा त्याचं दूध होतं का? नाही नाही नाही. दुधाचं तूप झाल्यानंतर पुन्हा त्याचं दूध होत नाही. गंगा यमुना सरस्वती नर्मदा तुंगभद्रा कावेरी सगळ्या नद्या एकदा समुद्राला जाऊन मिळाल्या तर त्याच्यातलं एक तांब्याभर पाणी काढून हे पाणी गंगेचं आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही नाही म्हणता येणार नाही. हे यमुनेचं आहे, हे नर्मदेचं आहे, हे कावेरीचं आहे. त्यांचं नाम रूप काय झालं? समुद्रामध्ये विलीन झालं. तसं हा साधक शिवयोगाचा अभ्यास करता करता, डोळ्यानं शिवरूप पाहता पाहता, कानानं शिववाणी ऐकता ऐकता, प्रत्येक वस्तूला स्पर्श करताना शिवाय नमा म्हणून वस्तूला तुम्ही शुद्ध भावनेनं स्पर्श केला तर ती वस्तू शुद्ध होते. असा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करून शिव स्वरूपाशी जाऊन मिळचाल त्यावेळेस पुन्हा तुम्ही जीवभावात येणं शक्य नाही. याला काय म्हणायचं? अखंड एक रस परशिव परब्रह्मामध्ये जिथून परत येणे नाही आणि हेच तत्वातीत परब्रह्म समर्थ आहे. मी शिव आहे, मी शिव आहे, मी म्हणता म्हणता तुम्ही जीव पर्यंत येऊ शकता. पण मी शिव आहे, मी शिव आहे म्हणता म्हणता तुम्ही शिवरूप झाल्यावर तुमचं मी पण कधी गळल काही सांगता येत नाही. ही अभ्यासाची स्थिती आहे. शिवतत्व आणि अखंड एक रस परशिव ब्रह्म ही दोन अवस्था सांगितलेल्या आहेत. शिवतत्व म्हणजे काय? एक शुद्ध अवस्था. साधनेच्या प्रवासात साधक काय करतो? पृथ्वी तत्वापासून शिव तत्वापर्यंतचा उलटा प्रवास करतो. आधी पंचमहाभूतात्मक देह माझा शिवरूप आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध शिवरूप आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय
शिवरूप आहेत, मन बुद्धी अहंकार शिवरूप आहेत, प्रकृती शिवरूप आहे, पंचकंचुके माया पुरुष शिवरूप आहेत. असं लय लय करत करत शुद्ध चैतन्यापर्यंत येतो. येथे शक्ती तत्वापर्यंत येतो. शुद्ध सात्विक शांत द्वैत मुक्त साधक इथं मी शिवाला स्वतःचा अंश मानतो. जिथे शिव हे एक ध्येय आहे आणि मी त्याचा ध्याता आहे, मी शिव आहे, मी शिव आहे असं म्हणतो. ते तत्व काय आहे? शिव तत्व आहे. आपल्याला इथं थांबायचं आहे का ह्याच्या पलीकडे जायचं आहे? आपल्याला इथं थांबायचं आहे का ह्याच्या पलीकडल्या अवस्थेला जायचं आहे? मी शिव आहे ही पूर्ण अवस्था आहे का ह्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला? मी काढून टाकला की आपण काय होतो? अखंड एक रस पर शिव पर ब्रह्म. हे काय? अल्टिमेट ट्रुथ, अंतिम सत्य. अखंड एक रस हा शब्द स्वतःमध्ये पूर्ण आहे. अखंड म्हणजे ज्याचे कधीही तुकडे होऊ शकत नाही. तुमचं चैतन्य एका देहामध्ये आहे का सर्व देहामध्ये आहे? सर्व देहामध्ये आहे. या चराचर विश्वामध्ये अणुरेणूमध्ये कणाकणामध्ये तुम्ही ओतप्रोत भरलेला आहात. तुमच्या सत्तेनं हा देह चालतो आणि विश्वही चालतं. पण आहे ही जाणीव आहे, त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही ना त्याचा फोटो काढता येत नाही. ही जसं एका फुलाच्या माळेमध्ये दोरा काय असतो? अखंड असतो. दोरा काय असतो? अखंड असतो. बाहेरून दोरा दिसतो का फुलाच्या माळेमध्ये? माळ पाहिली तर आपल्याला दोरा दिसतो का? पूर्ण ओतप्रोत नाही दिसत. गच्च ओवलेली नाही दिसत. दोरा दिसत नाही. मग माळेमध्ये दोरा नाही का? आहे का नाही? आहे. वेगवेगळे फुलं आहेत. कोणते लाल आहेत, कोणचे पांढरे आहेत, कोणचे गुलाबी आहेत. सगळे फुलं एका माळेमध्ये ओवलेले. तसं हे नाना वर्ण, नाना व्यक्ती, कुणी काळा आहे, कुणी गोरा आहे, कुणी सुंदर आहे, कुणी नकटा आहे, कुणी निटस आहे, कुणी 4 पायाचा आहे, कुणी 6 पायाचा आहे, कुणी 10 पायाचा आहे, कुणी सरपटणारा आहे. हे सगळे देह वेगळे वेगळे असले तरी विश्वपट ब्रह्मदोरा. ह्याच्यामधला दोरा काय? आपलं चैतन्य स्वरूप आहे. त्याला काय म्हणायचं? अखंड. अखंड या शब्दाचा अर्थ कळाला? अखंड या शब्दाचा अर्थ कळाला का? ज्याचे तुकडे होऊ शकत नाहीत. जसा दोऱ्यामध्ये सर्व फुलाची माळ गुंपलेली असते, तसं या विश्व चर आचर सृष्टीमध्ये आपण काय आहोत? व्यापलेले आहोत. आणि अज्ञानाने आपण स्वतःला काय म्हणतो? काय म्हणतो? मी देह आहे आणि या देहापुरता मर्यादित आहे म्हणतो आणि सुख दुःखात पडतो. एक रस म्हणजे काय? स्वयंपाकात तुम्ही एक रस काही केले का? गुलाबजामुन करताना तुम्ही काय करता? जामुन कशात टाकता? पाकात. ओम नमः शिवाय. केलेत का गुलाबजामुन? हो केले. मग पाक तयार करताना पाकाची प्रक्रिया सांगता येईल तुम्हाला? हो. कसा करता पाक? आधी पाणी घ्यायचं, नंतर त्याच्यात साखर टाकायची, मग हलवायचं. एक तार झाली की
पाक तयार झाला. ओम नमः शिवाय. पाक तयार झाल्यानंतर साखरही राहत नाही आणि पाणीही राहत नाही. तिथं काय होतो? एक रस होतो, एक तार. त्या दोन्हीचा संयोग होतो आणि एक तार होते. किती सुंदर सांगितलं. एक तार झाली, असं वरी उचललं की तार निघाली की ते पाक तयार झाला. त्याला म्हणायचं एक रस. तसं आमचं स्वरूप कसं आहे? अखंड एक रस आहे. जिथं साखर आणि पाणी मिसळून एक रस पाक होतो, तसेच मी आणि परमात्मा, मीपणा ज्यावेळेस परमात्म्यामध्ये मिसळतो, जसं साखर पाण्यामध्ये मिसळून पाक झाली, तसं मीपणा हा परमात्म्यामध्ये मिसळतो. त्यावेळेस तो साधक काय होतो? काय होतो? एक रूप होतो. परशिव परब्रह्म होतो. काय होतो? परशिव परब्रह्म होतो. परशिव परब्रह्मामध्ये समावतो. तेव्हा तो केवळ एका तत्वात विलीन होत नाही, तर तो स्वतःच पूर्ण तत्व बनतो. येथे विलीन होणारा आणि ज्यात विलीन व्हायचे तो असा भेदच उरत नाही. इथे विलीन होणारा आणि ज्याच्यात विलीन व्हायचं तो भेद होत नाही. पूजा करणारा, पूजा करून घेणारा आणि पूजेची प्रक्रिया काय होतात? एक रूप होतात. तिथं भेदच उरत नाही. ह्याला काय म्हणायचं? वीरशैव साधक अंततो गत्वा म्हणजे शेवटी शिव तत्वात समावत नाही. मी शिव आहे या भावनेत अडकून राहत नाही, तर तो समावतो अखंड एक रस परशिव परब्रह्मामध्ये. फक्त आहे ही जाणीव आहे, तिथं मीपणा राहत नाही. आहे ही जाणीव ज्या दिवशी झाली, तिथून तुमचं परत येणं नाही. तुम्ही शुद्ध तूप झालात, पुन्हा दूध होणे नाही. ही अवस्था तुम्हा आम्हाला सद्गुरुनाथाच्या कृपेनं, सद्गुरुनाथाने दाखवलेल्या मार्गानं आम्ही निरंतर अखंड आसनी खेळणी भोजनी गमनी प्रेमी शूळ पाणी समरावातो ऐसा निज ध्यास लागता जागृती स्वप्नीही समृती सहज राहे सुषुप्तीत जीव होय शिवोलीन नसुनी समरण समृती आशे शिवदास म्हणे आची शिवयोग असे शिरोभाग साधनाचा. साधनाचा शिरोभाग काय? उठताना, बसताना, चालताना, बोलताना माझ्या हृदयामध्ये या देहाला चालवणारा शिव आहे या भावनेमध्ये राहणं, हे आठवण ठेवणं म्हणजे कोणता योग आहे म्हणतात शिवदास माऊली? शिवयोग. शिवयोग. आपण पहाटे या ब्रह्ममुहूर्तावर कशाची साधना करत आहोत? शिवयोग शास्त्र. शिवयोगाची साधना करत आहोत. या साधनेचा आपल्याला आसनी शयनी भोजनी गमनी अभ्यास करायचा आहे, प्रेमानं अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास आपल्याकडून गुरुमाऊलीला करून घ्यायचा आहे. बघा, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी, सर्व तांत्रिक अडचणी आल्या तरी माऊलीनं आपल्याला चरणाचं दर्शन दिलं, चरणाचा अभिषेक करून घेतला, आनंद दिला, आनंद घेतला आणि गुरुचरणी बसवून घेऊन हे शिवयोग शास्त्र सांगितलं. तुझे चरणी प्रीती जडो, तुझे विषय ना आवडो, ऐशे करी माझे चित्त, कृपा करुणी सतत आमचा भाव असावा. माऊली, या विश्वातला आम्हाला काहीच नाही मिळालं तर चालेल, फक्त तुमच्या चरणावरला आमचं प्रेम कमी होता कामा नये आणि आवड असावी आम्हाला तुमच्या चरणाची, दुसऱ्या विषयाची आवड असू नये, इतकी कृपा करा. असा भाव ठेवून आपण या प्रातःकालीन सत्संगाला येथे विराम देऊ. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी स्वामी महाराज की जय.